तर संभाजीनगरमध्ये भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरेंचा विजय निश्चित असं म्हटलेलं आहे। त्यांनीही संभाजीनगरमध्ये मतदान केलंय। तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही बाजूंनी विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे। मंत्री अतुल सावे यांनी मतदान केलं संभाजीनगरमध्ये, तर इकडे अंबादास दानवे यांनीही संभाजीनगरमध्येच मतदान केलं। दोन्ही बाजूंनी विजयाचा विश्वास आपापल्या उमेदवाराबद्दल व्यक्त करण्यात आला। आज सकाळी 6:30 पासून सगळ्या बूथवर चक्कर मारत असताना 7 वाजता मतदान सुरू झालं। अतिशय उत्साहात सगळीकडे मतदान सुरू आहे। सगळ्या बूथवर सगळीकडे यंत्रणा पण 1-2 ठिकाणी थोडासा मशीनची अडचण आली होती, पण ती पण 10-15 मिनिटात सगळीकडे सॉर्ट आउट झालेली आहे। आणि आमच्या मते संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहात मतदान चालू आहे। आणि यावेळेस नक्कीच आज थोडासा गरमी कमी आहे आणि ऊनही सकाळपासून कमी आहे, तर माझ्या मते आमचा अंदाज आहे की मतदान टक्केवारी पण आज वाढेल। वाढलेला टक्का हा कुणाकडे? महायुतीकडे। काय विश्वास वाटतोय? 100% आमचा विजय येणार आहे, कारण की ज्या पद्धतीने मोदीजींनी मागच्या 10 वर्षात काम केलेलं आहे त्याची पावती म्हणून लोक आम्हाला मतदान करतील। जास्तीत जास्त मतदान मोदीजींकडे बघून लोक करतील। लोकशाही या जगातली आहे आणि ही लोकशाही असताना प्रत्येक नागरिकांनी आपलं मतदानाचं कर्तव्य बजावलं पाहिजे, हे सुद्धा आव्हान मी या निमित्तानं करतो। आम्ही आमच्या घरातले सगळे कुटुंबातले लहान मोठे ज्येष्ठ सगळे एकत्रित या मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे।